सततच्या बैठे जीवनशैलीमुळे मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखी ही होतेच, परंतु अतिरिक्त ताणतणाव हा आपल्या मानेमध्ये, खांद्यांमध्ये साचून राहतो. शरीरात पसरणाऱ्या असंख्य नसा या आपल्या मानेतूनच जातात. तर जर आपण हे व्यायाम प्रकार रोज नित्यनियमित केले तर मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखी बरी होतेच. त्याचप्रमाणे जे आपले बिघडलेले पोश्चर आहे, बऱ्याचदा खांदे आपले पुढे येतात, माने मागे टेंगूळ झालेले असते, तर ते देखील सुधारण्यास मदत होते. अतिरिक्त ताणतणाव निघून जातो आणि आपल्याला फ्रेश वाटते. तर अतिशय सोपे, सर्वांना करता येईल असे प्रभावी व्यायाम प्रकार आहेत. तर सुरुवात करूयात. नमस्ते, स्वास्थ्यानंद मराठी आपला यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. तर सुरुवात करूयात. प्रथम व्यायाम प्रकारापासून. आपल्याला आरामदायक असेल अशा आसनात, सुखासनात बसून घ्या. एक कम्फर्टेबल आसन घ्या. मॅटवर बसा किंवा बेडवर बसून, खुर्चीवर बसून तुम्ही हे व्यायाम केले तरीही चालतील, परंतु पाठीचा कणा सरळ हवा. दोन्ही हात याप्रमाणे आपल्या गुडघ्यांवर ठेवा. खांदे सैल सोडा. सर्वात प्रथम मानेपासून सुरुवात करूयात. श्वास घेत हळूहळू मानेला वर घ्या. श्वास सोडत खाली घ्या. हनुवटी छातीला टेकवा. जर माने संबंधी त्रास असतील तर हनुवटीला खाली घेऊ नका. 1 2 3 4 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 5 पुन्हा पूर्वस्थितीत. आता दुसरा व्यायाम प्रकार. मानेला हळूहळू खाली घ्या. श्वास घेत मानेला डावीकडून उजवीकडे गोल फिरवा. घाई न करता हळूहळू श्वासासोबत करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 तुम्हीही सोबत करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्यायाम प्रकार छान समजेल आणि तुम्ही ते करू शकाल. 2 3 4 5 आता विरुद्ध दिशेने फिरवा. उजवीकडून डावीकडे. 5 श्वासासोबत करा. 4 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 2 1 तर तिसरा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात खांद्यांवर या पद्धतीने ठेवा. कोपर एकमेकांना जोडून घ्या. श्वास घेत हळूहळू कोपर वर घ्या. श्वास सोडत खाली. पूर्ण सर्कल करा आणि प्रत्येक वेळेस कोपर जोडा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 3 4 5 आता खालून वर. 5 4 3 2 1 रिलॅक्स.
अतिशय छान आणि सोपे व्यायाम आहेत. तुम्ही यांचे रिपिटेशन्स देखील वाढवू शकता. आता चौथा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोघी हात एकमेकांना इंटरलॉक करून घ्या. या पद्धतीने पाठीचा कणा सरळ ठेवा आणि हातांना मागच्या बाजूला खेचा आणि मानेला वर घ्या. वरती पहा आणि जितके शक्य होईल तितके हातांना मागच्या बाजूला ताणा आणि वर पहा. या स्थितीत थांबा. 1 2 3. तुम्ही वर देखील पाहू शकता किंवा समोर देखील पाहू शकता, जेही तुम्हाला कम्फर्टेबल असेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूवार हात खाली घ्या. अतिशय सोपा आणि खूप छान व्यायाम आहेत. यामुळे पूर्ण खांदे मागच्या बाजूला खेचले जातात. मग जे काही बिघडलेले आपले पोश्चर आहे ते देखील सुधारण्यास मदत होते. आता पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी पाठीचा कणा सरळ ठेवा, खांदे सैल सोडा. दोघी हात एकमेकांसमोर घ्या. श्वास घ्या. श्वास सोडत उजवा हात डाव्या मांडीवर घ्या. डावा हात मागे मागे बघण्याचा प्रयत्न करा. साईडनेही एकदा पाहून घ्या. श्वास घ्या. श्वास सोडत मागे कंटिन्यू करा. श्वास घ्या. श्वास सोडत मागे. 1 2 3. जो हात गुडघ्यांवर असेल त्याचा सपोर्ट घेऊन, आधार घेऊन जास्तीत जास्त पाठीला मागे ट्विस्ट करा. 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोघी हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा. श्वास घेत छातीला पुढे घ्या. मानेला वर मागे आर्च करण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत पाठीला रोल करा आणि मागे जा. हनुवटी छातीला टेकवा. मार्जरी भित्तील आसन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एकदा साईडनेही पाहून घ्या. श्वास घेत वर, श्वास सोडत पाठीला गोल करा. शक्य होईल तितके मागे जा. पाठीला गोल करा. हनुवटी छातीला टेकवा. त्यामुळे पाठीतील जो काही अतिरिक्त ताणतणाव आहे, जी पाठदुखी आहे ती पूर्ण बरी होण्यास मदत होईल. श्वास घ्या. श्वास सोडत मागे. 3 4 5 6 7 8 9. श्वासासोबत करा. 10. खूप छान. पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी पुन्हा दोघी हात आपले गुडघ्यांवर ठेवा. खांदे सैल सोडा. आता श्वास सोडत हळूहळू पुढे या आणि पूर्ण पाठीला गोल फिरवा. श्वास घेत मागे, श्वास सोडत
खाली. पूर्ण जी काही आपली अप्पर बॉडी आहे तिला सैल सोडा आणि पूर्ण वर्तुळाकारात फिरवा. श्वास घ्या, श्वास सोडत खाली. 2. पूर्ण सैल सोडा. जितके तुम्ही सैल सोडणार तितके तुम्हाला हा व्यायाम प्रकार छान करता येईल. आणि पूर्ण साइड टू साइड, वर खाली. 4. 5. आता हेच विरुद्ध दिशेने. 5. यामुळे जी पाठदुखी आहे ती पूर्ण नाहीशी होण्यास मदत होते. 4. 3. 2. 1. रिलॅक्स. यामुळे खांद्यांमधील, पाठीमधील पूर्ण ताणतणाव निघून जातो. आता आपण हे जे 7 व्यायाम प्रकार पाहिलेत, रोज नित्य नियमित करा. अतिशय सोपे आणि प्रभावी आहेत. तुम्ही केव्हाही कुठेही बसून हे व्यायाम प्रकार नक्की करू शकतात. तर यामुळे मानदुखी, पाठदुखी, खांदेदुखी तर बरी होतेच, अतिरिक्त ताणतणाव निघून जातो आणि आपले बिघडलेले जे काही ठेवण आहे, पोश्चर आहे ते देखील करेक्ट होते आणि तुम्हाला फ्रेश वाटते. पूर्ण ऊर्जा संचारते आणि ऑक्सिजन लेवल देखील शरीरात वाढते. कारण आपण श्वासासोबत प्रत्येक व्यायाम प्रकार हा करत असतो. ज्यांना मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखी असेल त्यांनी देखील हे व्यायाम करा. ज्यांना नसेल त्यांनी देखील करा. कारण हे व्यायाम प्रकार सर्वांसाठीच फायदेशीर आहेत. प्रत्येकाने रोज करा आणि काउंट सोबत करा, व्हिडिओ सोबत करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्यायाम हा छान समजेल. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर तेही कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जी शेजारी घंटा आहे तिलाही दाबा. म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, योग करा. हरिओम.